हाय फ्रेंड्स, वेलकम टू शीतल स्पेशल. वाढत्या वयाच्या मुलांना, मुलांनाच कशाला, मोठ्यांनासुद्धा संध्याकाळी 5-6 वाजता भूक लागते. मग रोज काही आपण वडापाव समोसा हे खाऊ शकत नाही, ते चांगलं नाही. अशा वेळेला काहीतरी पौष्टिक नाश्ता द्यायचा असेल तर तुम्ही चना चाट नक्की करून पहा. अतिशय प्रोटीन्सनी भरपूर आणि सुंदर असा हा नाश्ता आहे. चला, चना चाट कसं करायचं ते आता आपण पाहूया. चना चाट बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे हे चणे किंवा हरभरे, याला काळे चणे म्हणतात. हे 1 कप मी घेतलेत. 1 टोमॅटो, 1 कांदा, 2 टेबलस्पून तिखट म्हणजे लाल मिरची पावडर, चवीप्रमाणे मीठ, मी साधारण हे 2 टीस्पून घेतलं आहे, आणि 1 टीस्पून चाट मसाला. सर्वात प्रथम मी हे चणे स्वच्छ धुवून घेतले 3-4 वेळेला, आणि आता हे पाण्यामध्ये बुडवून ठेवणार आहे. कमीत कमी 8 तास ते 10 ते 12 तास किंवा रात्रभरसाठी सुद्धा तुम्ही भिजत ठेवू देऊ शकता. आता मी हे रात्रभर भिजत ठेवणार आहे. हे पहा, चणे मी रात्रभर भिजत ठेवले होते. हे चांगले आता फुलून आलेत. आता मी हे रात्रभर भिजवलेलं पाणी काढून टाकते आणि स्वच्छ पाणी घालून कुकरला उकळायला ठेवते. हे पहा, मी चणे धुवून घेऊन त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी घातलं आहे, आणि पाणी भरपूर घाला, कारण पाणी जास्त वाटलं तर नंतर टाकून देता येईल. पण तुम्ही जर कमी पाण्यात शिजवले आणि ते कचकचित राहिले तर खाताना फार त्रास होईल आणि मजा येणार नाही. मी इथे गॅस पेटवला आहे, कुकर ठेवला आहे. आता हे मी उकडायला ठेवते. 15 मिनटात आपले चणे शिजून तयार होतील. कुकरचा गॅस मी बंद केला आहे. आता कुकर थंड होऊन झाकण निघेपर्यंत आपण इथे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर हे चिरून घेऊया. छान बारीक कांदा चिरायचा आहे, म्हणून आपण मध्ये कापून घेऊया. अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ आहे, ज्याने तुमचं पोट एकदम भरेल. भरपूर प्रोटीन्स मिळतील. काही तेलकट तुपकट खायला नको, कार्ब्स खायला नको. अतिशय हेल्दी. बघा, कांदा आपला छान बारीक चिरून झाला आहे. आता आपण टोमॅटो चिरूया. टोमॅटो पण छान बारीक चिरून घेऊया. आपल्याला सगळं मिक्सच करायचं आहे, त्याच्यामुळे आत्तासं थोडंसं मिक्स झालं तरी चालेल कांदा टोमॅटो.
आता थंडी सुरू झाली आहे त्यामुळे भाज्या पण चांगल्या फ्रेश, टोमॅटो पण ताजे टवटवीत मिळतात. मस्तपैकी आपण चला कांदा टोमॅटो दोन्ही चिरून झालं आहे. कोथिंबीर पण चिरून घेऊया. चला आता आपण चना चाट बनवायला घेऊया. हे पहा आपले शिजलेले चणे मी कुकरमधून काढून घेतलेत. बघूया कसे शिजलेत. हे बघा अतिशय सुरेख शिजलेत. आता मी हे या बोलमध्ये काढून घेते. पाणी बऱ्यापैकी आटलं आहे त्याच्यामुळे असं काय प्रॉब्लेम नाही. थोडंसं राहिलं तरी चालतं. थोडंसं ओलसर पण खायला मजा येते. आता आपण याच्यामध्ये कांदा टोमॅटो कोथिंबीर सगळं घालूया मस्तपैकी. आणि सगळे मसाले मीठ चाट मसाला याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हा काही झणझणीत खायचा पदार्थ नाही आहे. चाट मसालाही तुम्हाला आवडेल तसा खा. तिखटही तुमच्या आवडीप्रमाणे घाला. तिखट आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. मस्तपैकी संध्याकाळच्या नाश्त्यासाठी एकदम टेस्टी पटकन होणारा पौष्टिक हेल्दी असा आपला चना चाट खायला तयार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. अशा छान छान रेसिपीजसाठी बघत रहा शीतल स्पेशल.